दिवसाची सुरुवात झाली मस्त सूर्यप्रकाशात भरपूर विटॅमिन डी घेत. त्यानंतर सगळ्यांनी पुन्हा एकदा नदीत मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. आवरून आम्ही निघालो गुंजन घाटच्या दिशेने. वाटेत नामसाई येथे असलेल्या भव्य बुद्धमूर्तीचं दर्शन घेतलं. पुढे जात असताना नदीचं अप्रतिम सौंदर्य पाहून आम्ही गाडी थांबवली. अशा सुंदर ठिकाणी फोटो काढायचा मोह कोणाला आवरणार. मग काय, मीही त्या सुंदर क्षणांना कॅमेऱ्यात कैद करून घेतलं. आम्ही गुंजन घाटला पोहोचलो तेव्हा सूर्यास्त व्हायला अगदी काहीच मिनिटं बाकी होती. त्यामुळे वेळ न घालवता लगेच बोटीत बसलो आणि शांत नदीवर तरंगत निसर्गाने रंगवलेला तो अप्रतिम सूर्यास्त अनुभवला. खरंच तो क्षण शब्दात सांगणं कठीण आहे. या भागात संध्याकाळी 5 वाजताच अंधार पडतो. अंधार पसरताच वातावरण अजूनच शांत, निवांत आणि जादुई वाटायला लागलं. त्यानंतर नदी किनारी शेकोटी पेटवली. त्या उबदार वातावरणात स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला. गाण्यांच्या भेंड्या रंगल्या, खूप गप्पा झाल्या आणि तारांनी भरलेल्या आकाशाखाली नदीच्या काठावर प्रत्येक क्षण मनापासून जगलो. दिवाळी असल्यामुळे आम्ही छोटंसं पण खूप खास सेलिब्रेशनही केलं. दिवे लावले, सगळ्यांनी मिळून आनंद साजरा केला आणि त्या क्षणांनी संपूर्ण संध्याकाळ आणखी सुंदर बनवली. आणि दिवसाचा शेवट झाला नदीच्या मधोमध असलेल्या बोटीत. बाहेर शांत नदी, डोक्यावर असंख्य तारे आणि आजूबाजूला निसर्गाची शांतता.